गडचिरोली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात हिडमा माओवादी नेतेचे गाणे जे आहेत ते वाजवल्यासंदर्भात महाराष्ट्रात यावेळी पुण्यातील विश्रांतवाडी इथे गुन्हा दाखल झाला होता। ते मुलं ही गडचिरोली जिल्ह्यातील होती आणि गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातही 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। लग्न समारंभात गाणे वाजवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली। सर, क्या बताएंगे? हिडमा के गाने के ऊपर कार्रवाई की गई है, 5 लोगों को गुन्हा दाखल हुआ है। 7 मई 2024 रोजी इटापल्ली तालुक्यात कृष्णा गावामध्ये एक विवाह समारंभामध्ये हिडमाच्या गाण्यासंदर्भात इटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणामध्ये काही लोकांची अशी मागणी होती की हिडमा गाण्यावर बंदी घालण्यात यावं पाहिजे कायदेशीर कारवाईच्या पूर्वी। सगळ्या संबंधित लोकांना मी हे स्पष्ट करणं इच्छितो की CPI माओवादी एक UAPA कायद्याअंतर्गत 2009 पासून एक प्रतिबंधित संघटना आहे आणि हिडमा माडवी एक प्रतिबंधित संघटनाच्या सिनियर काडर CC नंबरच्या रँकचा एक काडर होता। असे एक प्रतिबंधक संघटना या त्या संदर्भात एक लीडरच्या डायरेक्टली इनडायरेक्टली पाठिंबा देणे, काही दर्शवणे, या ऐसे ऑर्गनायझेशनला ग्लोरीफाय करणे एक बेकायदेशीर कृत्य आहे। ऐसे बेकायदेशीर करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई होण्याच्या 100% पॉसिबिलिटी आहे। सगळ्या संबंधितांना मी आवाहन करणं इच्छितो, विशेषतः युवक युवतींना असे कोणताही बेकायदेशीर कृत्य करू नये। सर, हिडमाच्या गाण्यावर बंदी आणण्यासाठी पोलीस विभागामार्फत किंवा महाराष्ट्रामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे का? हिडमाच्या गाण्यावर बंदी घालण्यात काही गरज नहीं, कोई उसका ज़रूरत नहीं, कारण कि हिडमा एक ऑलरेडी एक बैंड ऑर्गेनाइजेशन का लीडर है। उसके साथ कोई भी गाना हो या उसको फ़ोटो दर्शाना हो, उसको सपोर्ट देना हो, कुछ भी फॉर्म में वो बेकायदेशीर कार्य है, उसको अलग से बंदी करण्याची काही गरज नाही असे माझे म्हणणं आहे। आपण बघू शकतो की पोलीस अधीक्षक M रमेश प्रतिक्रिया देत होते। माओवाद्यांचा नेता म्हणजे तो एक बंधित व्यक्ती आहे आणि आतंकवाद किंवा माओवाद संबंधित व्यक्ती आहे, तर त्यावर गाणे वाजवणे पण गुन्हा आहे। यासाठी कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक M रमेश यांनी दिली। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत नियम इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।